चंदनासारखे परोपकारासाठी झिजावे. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आजची माझी स्वामींची नामजप लिखाणाची सेवा करून झाली. तर आज आहे गुरुवार आणि संत तुकाराम बीज. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. संत तुकारामांचा हा अभंग. तुका होऊनी निराळा, क्षरा अक्षरा वेगळा, पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादे. संत तुकारामांनी ईश्वराच्या प्रसादाने वेदांचा अर्थ, वेदांचे रहस्य अनुभवाच्या माध्यमातून आत्मसात केले. वेद जाणण्याचा अधिकार माणसाने निर्माण केलेल्या समाजव्यवस्थेने दिला नाही. तो अधिकार संत तुकारामांना ईश्वराकडून भक्तीच्या द्वारे सहज प्राप्त झाला. इसवी सन 1608 मध्ये देहूच्या वल्लोबा व कणकाबाईंच्या पोटी तुकोबांचा जन्म झाला. तुकोबांचे घराणे पिढ्यानपिढ्या भगवत भक्तीचे. तुकारामांच्या मोरे घराण्यात वाडवडिलांपासून व्यापार व्यवसाय चालू होता. त्यामुळे तुकारामांचे सुरुवातीचे 20 वर्षाचे आयुष्य संपन्नावस्थेत गेले. पण इसवी सन 1628 मध्ये महाराष्ट्रात भयानक दुष्काळ पडला. व्यवसायाचे दिवाळे निघाले. घरातील करती माणसे, प्रथम पत्नी यांचा मृत्यू बघावा लागला. विदारक अनुभवांनी संसाराचे असारत्व फोलपणा तुकारामांच्या ध्यानी आला. दुःख सत्याचे साक्षात्काराचे साधन बनले. दुःखाच्या घोर अनुभवांतून अनासक्त बनलेल्या तुकारामांनी भामनाथ डोंगरावर एकांतात परमेश्वराची उपासना केली. त्यानंतर 15 दिवसांतच साक्षात्कार झाला. 15 दिवसांमध्ये साक्षात्कार झाला. विठोबा विठला निराकार. संत तुकारामांच्या अभंगानुसार माघ वद्य दशमी 23 जानेवारी 1640 गुरुवार शके 1561 मध्ये तुकारामांच्या मस्तकी हात ठेवून श्री गुरु बाबाजी चैतन्यांनी तुकारामांना आपले शिष्यत्व दिले. जवळपास 5000 अभंग तुकारामांनी लिहिले आहेत. या अभंगांचे संकलन तुकाराम गाथा या ग्रंथात आपल्याला प्राप्त होते. लोक प्रबोधन करणारे अभंग त्यांनी रचले आहेत. ही तुकाराम वाणी ईश्वरीय स्पर्शत्वाची असल्यामुळे ते इंद्रायणी बुडविल्यानंतरही 14 दिवसांनी पूर्ण कोरडे राहून तरंगत वरती आले. तुकारामांनी महाराष्ट्रात भागवत धर्म कळसापर्यंत उंचावला. परंपरेतील सर्व उत्तम तत्वांचे एकत्रीकरण करून ते आत्मानुभवात रंगवून भक्तियोगाची कलाकुसर नीतीचे जरतार लावून वास्तव ज्ञानाचा आडवा उभा धागा गुंफून तुकारामांनी विश्वमंगलकारी भक्तीचे महावस्त्र निर्माण केले. ते स्पष्ट सांगतात की आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. तुकारामांनी देवगणातील, कीर्तनातील, संप्रदायातील भक्ती जगण्याची उर्मी बनवली. बुडता हे जन न देखवे डोळा ही सामाजिक बांधिलकी तुकारामांच्या भक्तीची मुख्य प्रेरणा होती. आमुचा स्वदेश भूसवनलया माझी वास असे म्हणणारे तुकाराम देश, भाषा, जात, धर्म या सीमेच्या पलीकडे विश्वकल्याणाची तळमळ असणारे संत होते. तुकारामांचे अभंग मानवासाठीची नीतिवचने आहेत. तुकाराम मनुष्यदेह धारण केलेले आंतरबाह्य चैतन्य होते. म्हणून अवतार कार्य समाप्तीच्या वेळी हे सदेह वैकुंठाच्या ब्रह्मत्वात विलीन झाले. संत तुकाराम हे सदेह ज्यावेळी वैकुंठाला गेले त्यावेळी वैकुंठातून त्यांनी काही अभंग पाठवून दिले. संत तुकाराम महाराजांनी वैकुंठातून पाठवलेले काही अभंग. 1. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा. पापपुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, नरदेही येऊनी हानी केली. रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याच गुणे जगी वाया गेला. तम म्हणजे काय नरकची केवळ, रजतो सबळ माया जाळ. तुका म्हणे तेथे सत्वाचे सामर्थ्य,
करावा परमार्थ अहर्निशी. 2. अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी. आडमार्गी कोणी जनसे सातील, त्यातून काढील तोची ज्ञानी. तोची ज्ञानी खरा तारी दुजियासी, वेळोवेळा त्यासी शरण जावे. आपण तरेल नव्हे ते नवल, कुळे उद्धरील सर्वांची तो. शरण गेलियाने काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धरिले. अभंग 3. उद्धरिले कुळ आपण तरला, तोची एक झाला त्रैलोक्यात. त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले, ऐसे साधियेले साधन बरवे. बरवे साधन सुख शांती मना, क्रोध नाही जाणा तिळभरी. तिळभरी नाही चित्तासी तो मळ, तुका म्हणे जळ गंगेचे ते. अभंग 4. जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंत जाणा त्याचे जवळी. त्याचे जवळी देव भक्तिभावे उभा, आनंदाचा गाभा तया दिसे. तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण, अनुभवी खूण जाणती हे. जाणती हे खूण स्वात्मा अनुभवी, तुका म्हणे पदवी ज्याची त्याला. अभंग 5. ज्याची त्याला पदवी इतरा न साजे, संताला उपजे आत्मसुख. घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी, याविण सावटी करू नका. करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा जो दोरा उगवला. उगवेल प्रारब्ध संत संग करुनी, प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले. वर्णियेले एका गुणनाम घोषे, जातील रे दोष तुका म्हणे. 6. दोष रे जातील अनंत जन्मीचे, पाय त्या देवाचे न सोडावे. न सोडावे पाय निश्चय तो करा, आळवा शारंगधर भाव बळे. धरुनी केशव भाव बळे, पापिया न कळे काही केल्या. न कळे तो देव संत संगा वाचुनी. वासना जळुनी शुद्ध करा, शुद्ध करा मन देहातीत व्हावे. वस्तुसे ओळखावे तुका म्हणे. अभंग 7. ओळखा रे वस्तू सांडा रे कल्पना, नका आड राना जाऊ झणी. झणी जाल कोठे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया. आपुलिया जीवे शिवासी पाहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळी. घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे, भूतीलीन व्हावे तुका म्हणे. 8. भूतीलीन व्हावे सांगावे न लगेची, आता अहंकाराची शांती करा. शांती करा तुम्ही ममता नसावी, अंतरी असावी भूतदया. भूतदया ठेवा मग का उणे, प्रथम साधन हेची असे. असो हे साधन ज्याचे चित्ती वसे, मायाजाळ नासे तुका म्हणे. अभंग 9. मायाजाळ नासे या नामे करुनी, प्रीतीचक्र पाणी असो द्यावी. असो द्यावी प्रीती साधूच्या पायासी, कथा कीर्तनासी सोडू नये. पुराण श्रवण कीर्तन निजध्यास मनन साक्षात्कार. साक्षात्कार झाल्या सहज समाधी, तुका म्हणे उपाधी गेली त्याची. गेली ज्याची जाण तोची ब्रह्मा झाला, अंतरी निवाला पूर्णपणे. पूर्णपणे झाला राहतो कैशा रीती, त्याची आता स्थिती सांगतो मी. सांगतो तुम्हा ऐका मनोगत, राहतो मूर्खवत जगा माझी. जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न. तो सदा जैसा मकरंद, अंतर्बाह्य भेद वेगळाले. वेगळाले भेद किती त्या असती, हृदयगत त्याची गती न कळे कोणा. न कळे कोणा त्याचे हेची धर्म, योगी जाणे वर्म खूण त्यांची. खूण त्यांची जाणे जो तैसा असे तो, तुका म्हणे भ्रांती दुजियाला. अभंग 11. दुजियाला भ्रांती भाविकाला शांती, साधूची ये वृत्ती लीन झाली. लीन झाली वृत्ती ब्रह्मा ते मिळाली, जळात आटली लवण जैसे. लवण जैसा पुन्हा जळाचे बाहेरी, येत नाही खरे त्यातून या. त्यासारखी तुम्ही जाण साधू वृत्ती,
पुन्हा न मिळती माया जाळी, माया जाळ त्या पुन्हा रे बांधीना, सत्य सत्य जाणा तुका म्हणे. अभंग 12. स्वर्ग लोकांहुनी आले हे अभंग, धाडियेले सांगू तुम्हा लागे. नित्य नेमे त्यासी पढता प्रतापे, जळतील पापे जन्मांतरीची. तया मागे पुढे रक्षी नारायण, मांडिल्या निर्वाण उडी घाली. बुद्धी पालट नासेल कुमती, होईल सद्भक्ती येणे पंथे. सद्भक्ती झाली या सहज साक्षात्कार, होईल उद्धार पूर्वजांचा. साधतील येणे इह परलोक, सत्य सत्य भाक माझी तुम्हा. परोपकारासाठी सांगितले देवा, प्रासादिक मेवा ग्रहण करा. येणे भव व्यथा जाईल तुमची, सख्या विठ्ठलाची आण मज. टाळ आणि कथा धाडिली निशाणी, घ्या रे ओळखोनी सज्जन हो. माझे दंडवत तुम्हा सर्व लोका, देहासहित तुका वैकुंठासी. सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेम, अनुभव पहा पदोपदी. पदोपदी पहा श्रीमुख चांगले, प्रत्यक्ष पाऊले विठोबाची. विठोबाची भेटी घडेल वाचिता, तुम्हाला आता सांगितले. सांगितले खरे विश्वाची आहिता, अभंग वाचिता जे का नसे. ते नर पठणी जीवनमुक्त झाले, पुन्हा नाही आले संसारासी. संसार उडाला संदेह फिटला, पूर्ण तोची झाला तुका म्हणे. 5 कोटी एक लक्षाचा शेवट, 34 सहस्त्र स्पष्ट सांगितले. सांगितले तुका कथुनिया गेला, 12 अभंगाला सोडू नका. सोडू नका तुम्ही सांगितले वर्म, भवपाश कर्मे चुकतील. चुकती यातायाती विठोबाची आण, करा हे पठण जीवे भावे. जीवे भावे करिता होईल दर्शन, प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे. तर अशा प्रकारे हे अतिशय दुर्लभ असे 12 अभंग जे संत तुकारामांनी सदेह वैकुंठाला गेल्यावर तेथून पाठवून दिलेले आहेत. जर हा व्हिडिओ बघणारे तुमच्यापैकी कोणी गायक असतील तर या अभंगांना चाल लावण्याचा नक्की प्रयत्न करावा. हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.